सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून मनसे आणि शिवसेना महापालिकेकडे मुंबईच्या बघते. ते आता सोन्याचं अंड नुसतं नको आहे, अख्खी मुर्गीच खायची सोन्याचं अंड देणारी. त्याच्यासाठी मनसेची शिवसेनेची चाललेली धडपड आहे. 24ला आम्ही गेलो ना लोकांच्या पुढे मतं मागायला. आम्ही जर असं काही 50 खोके वगैरे घेतली असती तर लोकांनी जोड्यानं मारला असता आम्हाला. राज ठाकरे साहेबांना म्हणावं की जुनं झालं पान, आता जरा स्क्रिप्ट रायटर बदला, जुने मुद्दे वगळा, काही नवीन मुद्दे असतील तर काढून या समोर, त्यालाही आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. हे शक्ती प्रदर्शन नाही म्हणता येणार, हा लोकांचा प्रतिसाद आहे. आज 3रा दिवस आहे मी नवी मुंबई महापालिकेच्या प्रचारामध्ये आहे. मी मोठ्या रॅली केल्या, सभा केल्या, कॉर्नर सभा केल्या, पदयात्रा केल्या. जिथं जिथं गेलो लोकांच्या चेहऱ्यावरचा एक उत्साह पाहायला मिळाला. यावेळी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं परिवर्तन हे महापालिकेत करायचं हे नवी मुंबईकरांनी ठरवलेलं आहे. आणि आम्ही लोकांना सांगितलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आमचे उमेदवार सुद्धा निवडून आल्यानंतर 80% समाजकारण करतील, 20% पक्षाचं काम आणि राजकारण करतील. त्यामुळे वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही लोकांच्या पुढे मतं मागतोय आणि नवे मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळतोय. काय आहे, पुण्यामध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढते आहे, शिवसेना स्वतंत्र लढते आहे. त्यामुळे आता शेवटी निवडणुकीमध्ये महायुती झाली असती तर आम्ही या बाबतीत एकत्रपणानं आमची भूमिका काहीतरी सांगू शकलो असतो. पण जेव्हा महायुतीतले बरेच ठिकाणी असं आहे की काही महायुतीतले जे मुख्य पक्ष काही ठिकाणी 2-1 ठिकाणी आहेत, एक वेगळ्या जागे, काही ठिकाणी 3-3 जागे आहेत. त्यामुळे ते स्वतंत्र लढतायत, त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. मला वाटतं माननीय अजितदादा या बाबतीत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. मला नाही वाटत, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आपण एकत्र जातोय. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं जी मुंबई महापालिकेमध्ये विशेषतः आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि आता माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री असताना जी डेव्हलपमेंटची कामं झाली, ज्या कामाला महाविकास आघाडीचं सरकार असताना स्टे होता, ते सगळे स्टे माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर उठवले. केंद्रातल्या ज्या परवानग्या रखडलेल्या होत्या त्या सगळ्या परवानग्या आपण मिळवल्या आणि वायू वेगानं आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हे सगळे प्रोजेक्ट मुंबईमधले आपण सुरू केले आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर मुंबईकर सुद्धा महायुतीला प्रचंड बहुमत दिले. 2022ला आम्ही ज्यांचा टांगापलटी केला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामुळं गणेश नाईक साहेब पुन्हा मंत्री होऊ शकले. 2022ला जर आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांनी भूमिका घेतली नसती तर हे सरकार त्यावेळेचं येऊ शकलं नसतं. त्यामुळे मला आता जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत. शिंदे साहेबांचा टांगापलटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या. गणेश नाईक साहेबांना म्हणावं, आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे, त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा. आम्ही सुद्धा शांत आहे, म्हणजे आम्ही महायुतीत आहे म्हणून शांत आहे. आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब राहू देत बाजूला, साहेबांचा ह्याच्याशी काय संबंध नाही. आम्हीच गणेश नाईकांचा टांगा कुठं फरार करू ते त्याला सुद्धा कळणार नाही. तरच आहे. मग आम्ही पण सांगतो, जर आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिला तर आम्ही पण त्यांचा टांगा फरार करू. नवी मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल. राज ठाकरे साहेब सतत भूमिका बदलत असतात, त्यामुळं त्या बदलत्या भूमिकेला लोक पाठिंबा देतील असं वाटत नाही. आणि इतकी वेळा वेगवेगळी भूमिका घेणारी, वेगवेगळ्या टीका करणारे, म्हणजे टोकाची टीका माननीय राज ठाकरे साहेबांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांवर केली होती, मनसेनं शिवसेनेवर केली होती. आता काय एकत्र आले तर सत्तेचा मलिदा घेण्यासाठी एकत्र आलेले आहेत. हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे. विजन, डेव्हलपमेंटचं विजन, विकासाचं विजन कुणाकडे आहे आणि सत्तेचा मलिदा कुणाला खायचा. माननीय शिंदे साहेबांनी काय सांगितलं, सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून मनसे आणि शिवसेना महापालिकेकडे मुंबईच्या बघते. ते आता सोन्याचं अंड नुसतं नको आहे, अख्खी मुर्गीच खायची सोन्याचं अंड देणारी. त्याच्यासाठी मनसेची शिवसेनेची चाललेली धडपड आहे. शिवसेना भाजप युती मुंबईचं डेव्हलपमेंटल विजन पुढे घेऊन चाललेलं आहे आणि डेव्हलपमेंटल विजनला मुंबईकर नक्की पाठिंबा देतील. ओके, 50 खोक्याचा विषय जुना झाला. राज ठाकरे साहेबांना म्हणावं, आता आमच्यावर आरोप केले त्यावेळी, जेव्हा मी मगाशी ज्याचा उल्लेख केला
शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही भूमिका घेतली. 50 खोके म्हणले आम्हाला, रेडे म्हणले संजय राऊत, गटरातलं पाणी म्हणले, प्रेत म्हणले, आमच्या महिला आमदारांना अर्वाच्य भाषेचा वापर केला. एवढं झाल्यानंतर 24ला आम्ही गेलो ना लोकांच्या पुढे मतं मागायला. आम्ही जर असं काही 50 खोके वगैरे घेतली असती तर लोकांनी जोड्यानं मारला असता आम्हाला. आम्ही 19ला निवडून आलो, त्याच्या दुप्पट मताने निवडून आलो परत 24ला. मग लोकांनी आम्हाला स्वीकारलं ना. आम्ही जर असं काही केलं असतं तर लोकांनी आम्हाला स्वीकारलं नसतं. लोकशाही मार्गानं मतदानाची मोहर उमटवून लोकांनी आम्हाला या ठिकाणी स्वीकारलं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 80 जागा लढलो, 60 जागा जिंकून आलो. त्यामुळे आपण राज ठाकरे साहेबांना म्हणावं की जुनं झालं पान, आता जरा स्क्रिप्ट रायटर बदला, जुने मुद्दे वगळा, काही नवीन मुद्दे असतील तर काढून या समोर, त्यालाही आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. धन्यवाद.